नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. शेतात घेऊन जाऊन तरुणीवर अत्याचार केल्याची घटना धडगाव तालुक्यातील घडलीय. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नंदुरबार आहे. तालुक्यातील नंदुरबार भोणे ते चाकळे रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेश नामदेव पाटील यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नंदुरबार येथील देसाईपुरातील श्री विजय हनुमान चौकात दिनांक 31 मार्च ते 2 एप्रिल 2026 दरम्यान उत्तराभिमुख श्री विजय हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास आज दिनांक 31 मार्चपासून प्रारंभ होत आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे केवळ पेट्रोल डिझेलच नाही, तर आता तुमच्या स्वयंपाकघरातील प्लास्टिकचे डबे, बादल्या आणि अगदी औषधांच्या किमतीही कडाडणार आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या मालाच्या पॉलिमर किमतीत मोठी वाढ झाली आहे. भारतातील कंपनी कडूउचने 25 मार्च रोजी प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ केल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. बुलढाण्यात भीषण अपघात झाला. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातला. सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या पिकअपनं जाणाऱ्या बागवान कुटुंबावर काळानं झडप घातली. या अपघातामध्ये 2घांचा मृत्यू झाला, तर 23 जण गंभीर जखमी झाले. मेहकरजवळ नांद्रा फाट्यावर ही घटना घडली. चालकाला डुलकी लागल्यानं हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्य शासनाच्या सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती नोंदवलेली आहे. या माहितीच्या आधारेच वेतन अदा केले जाते. मात्र काही प्रकरणांमध्ये एकाच कर्मचाऱ्याची दुबार नोंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व कर्मचाऱ्यांसाठी ई-KYC प्रक्रिया बंधनकारक केली आहे. अक्कलकुवा तालुक्यात सातपुड्यातील कल्पवृक्ष म्हणून सुपरिचित असलेल्या मनमोहक महूच्या फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे आदिवासी बांधवांना महू फुलांच्या वेचणी व विक्रीतून रोजगार उपलब्ध झाला आहे. बाजारपेठेत महूची फुले 45 ते 50 रुपये किलो दराने विक्री होत आहे. नंदुरबार येथील वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियन नंदुरबार शाखेच्या वतीने आयोजित ऑल इंडिया रेल्वे पेन्शनर वेल्फेअर फेडरेशनच्या पेन्शनर संमेलनात सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी यांच्या पेन्शन सुविधा यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नंदुरबार येथील जैन अलर्ट ग्रुप ऑफ इंडियातर्फे भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक दिवसानिमित्त जलसेवा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. नंदुरबार शहरातील माणिक चौकात जैन अलर्ट ग्रुप ऑफ इंडियातर्फे जलसेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली असून चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त तुळजापूर येथील भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महोत्सव काळात मंदिर 22 तास खुलं ठेवण्यात येणार आहे. तसेच भाविकांना सुरळीत व सुलभ दर्शन मिळावं याकरिता उद्यापासून मंदिरात प्रवेशासाठी भक्तांना बीडकर पायऱ्या मार्गाचा वापर करता येणार आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना राज्य शासन तसेच तत्सम यंत्रणांच्या विविध योजना, सवलती, लाभ, अनुदान व इतर सुविधांसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून राज्यातील अधिकाधिक दिव्यांग नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास मोठी चालना मिळणार आहे, अशी माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिली. मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. रब्बी हंगामातील ज्वारी, मका आणि इतर भरड धान्य खरेदीसाठी 1 मेपासून एकाधिकार खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. त्यासाठी मात्र 1 एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक राहणार आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य शासनाने हमीभावाने खरेदी जाहीर केली आहे. या अंतर्गत 1 मे ते 30 जून दरम्यान प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यासाठी 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करणं शेतकऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यासाठी खाजगी संस्थेला आरोग्य विभागाने बायोमेडिकल वेस्ट संकलनासाठी नियुक्त केले आहे. या संस्थेकडून दररोज संकलित केलेला कचरा चौपाळे शिवारातील कारखान्यात नेऊन त्या ठिकाणी असलेल्या भट्टीत टाकला जातो. यामुळे जिल्ह्यात जैविक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्यातील आष्ठे येथे 1 एप्रिल रोजी ग्रामदैवत भवानी मातेची यात्रा भरणार आहे. या यात्रेनिमित्त ग्रामदैवत भवानी माता दर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिक ग्रामस्थ हजेरी लावतात. नंदुरबार शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या आष्ठे येथे दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला भवानी माता यात्रा उत्सव भरत असतो. श्रद्धा, भक्ती आणि ध्यात्मिक ऊर्जेने भारलेले वातावरण अनुभवत नवापूर शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यात आयोजित पवित्र नर्मदा परिक्रमा यात्रेसाठी उत्साहात प्रस्थान केले. हर नर्मदेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून लाखो भाविक या परिक्रमेचा लाभ घेत आहेत. तळोदा तालुक्यातील बोरद ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता भिलाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार संचलित दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उपस्थित दिव्यांगांना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. नवापूर तालुक्यातील निमदर्डा येथे जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ग्रामपंचायतीतर्फे एक स्तुत्य व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत गावातील विधवा व परित्यक्त्या महिलांना साडी तसेच लुगड्यांचे वाटप करण्यात आले, तर दिव्यांग व्यक्तींना सतरंजी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच विक्रम गावित, महिला अध्यक्षा संगीता विक्रम गावित तसेच ग्रामपंचायत सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तळोदा घडगाव मार्गावरील प्रसिद्ध चांदसैली घाटात मंगळवारी रात्री अस्वल रस्त्यावर फिरताना दिसून आले. शासकीय कंत्राटदार राकेश पावरा यांनी हा थरारक प्रसंग आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून या व्हिडिओमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. या घटनेमुळे घाटमार्गाने रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहादा शहर व तालुक्यातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णवाहिकेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.